पोहोचलेले आहेत। वर्षात दुसऱ्यांदा लसणाचे दर 400 रुपयांवरती गेलेत। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये लसणाचे दर कडाडलेत। मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमधून लसणाची आवक लसणाचे दर पुन्हा किलो मागे 400 रुपयांवरती पोहोचलेत। वर्षात दुसऱ्यांदा लसणाचे दर 400 रुपयांवरती गेलेत। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे दर कडाडलेले आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून लसणाची आवक होतीये। राहुल कांबळे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। राहुल, लसणाचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची कारण काय? नक्कीच एपीएमसी मार्केटमध्ये जे आहे लसणाचे दर जे 2024 मध्ये ही दुसरी वेळ आहे 400 पार गेलेले आहेत। ऍक्च्युली असा प्रश्न आहे की लसूण खरेदी करावे की न करावा हा प्रश्न गृहिणींना पडला। लसणाच्यावर भाजीची फोडणी सुद्धा पूर्ण होत नाही, त्यामुळे हा प्रश्न आहे ते गृहिणींना पडला आहे। दुसरीकडे लसणाच्या ज्या गाड्या आहेत मध्य प्रदेश असो, गुजरात असो, राजस्थान या फक्त आठवड्यातून 3 गाड्या ज्या आहेत नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत, त्याच्यामुळे लसणाची शॉर्टेज आहे। दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर देशी लसूण म्हणजे गावठी लसूण जो आहे तो खूप शॉर्टेज नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये खूप शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे लसणाच्या जे भाव जे आहे 400 पार गेलेले आहेत। निश्चित राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये लसूण महागल्यामुळे एक प्रकारे गृहिणींचं बजेट कोलमडल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।